पुण्याच्या राजकारणात सध्या एका व्हिडिओ वॉरमुळे खळबळ माजली आहे। कोथरूडचे आमदार आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील सध्या एका स्थानिक निवडणुकीत स्वतःचा सापळ्यात अडकलेत का? अमोल बालवडकर यांचे तिकीट कापण्यासाठी गुंडांशी संबंध हे जे कारण भाजपने पुढे केलं होतं तेच कारण आता खुद्द चंद्रकांत पाटील यांच्या अंगलट येताना दिसते। दुसऱ्याला खड्ड्यात पाडायला गेलेले चंद्रकांत दादा आता स्वतःच्या जुन्या फोटोंमुळे अडचणीत आलेत। नेमकं काय घडलंय आणि हा राजकीय सेल्फ गोल कसा झाला हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। पुण्यातील कोथरूड आणि बाणेर बालेवाडी परिसरात सध्या जे राजकारण तापले त्याला कारण ठरले ते भाजपचे बंडखोर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांचं कापलेलं तिकीट। उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 1.5 तास बाकी असताना बालवडकरांना भाजपने तिकीट नाकारलं। त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली। यावर स्पष्टीकरण देताना चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती। एका सभेत बोलताना पाटील यांनी बालवडकर यांचं तिकीट कापण्यामागे गुन्हेगारी संबंध हे मुख्य कारण असल्याचं सूचित केलं होतं। नेमकं काय घडलं? ऐन निवडणुकीत कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबत अमोल बालवडकर यांचा एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल झाले होते। याचाच आधार घेत चंद्रकांत पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना वेळीच या गोष्टींची माहिती मिळाली। अशा व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली असती आणि नंतर प्रकरण बाहेर आलं असतं तर पक्षाची किती नाचक्की झाली असती। त्यामुळेच हे तिकीट कापण्याचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती जे व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ घायवळ सोबत आहेत त्याच्या चौकशीतून सध्या फरार असलेल्या घायवळचा पत्ता शोधला जावा। थोडक्यात काय तर त्यांनी बालवडकरांना गुन्हेगारीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला। पलटवार आणि फोटोंचा धमाका। चंद्रकांत पाटील यांनी हा नैतिकतेचा डाव टाकला खरा, पण तो त्यांच्यावरच उलटला। या वादात शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी उडी घेत चंद्रकांत पाटील यांची दुटप्पी भूमिका उघड केली। धंगेकर यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले। यामध्ये खुद्द चंद्रकांत पाटील हेच कुख्यात गुंड घायवळ सोबत दिसत आहेत। केवळ पाटीलच नाही तर भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचेही घायवळ सोबतचे फोटो समोर आल्याचा दावा धंगेकर यांनी केलाय। या पुराव्यानंतर धंगेकर यांनी थेट सवाल उपस्थित केला की बालवडकरांचे गुंडांशी संबंध आहेत म्हणून त्यांचे तिकीट कापलं, तर मग ज्या मंत्र्यांचे आणि बड्या नेत्यांचे त्याच गुंडांसोबत फोटो आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार? जर तुमचे फोटो गुंडांसोबत आहेत तर तुम्हाला नैतिकतेच्या आधारावर कोल्हापूरला परत जावं लागेल। भाजपने अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना, अगदी पाकिटमार आणि मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल असलेल्यांनाही तिकीट दिलंय। मग फक्त बालवडकर यांनाच का लक्ष केले जाते असा बोचरा सवाल त्यांनी विचारलाय। इतिहासातील संघर्षाची किनार या संपूर्ण प्रकरणामागे केवळ एका व्हिडिओचे कारण नसून 2019च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास दडलाय। कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे। चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून पुण्यात लढायला आले तेव्हा त्यांना बाहेरचे उमेदवार म्हणून हिणवले गेले होते। त्यावेळी स्थानिक अमोल बालवडकर यांनी बंडाचे निशाण फडकवले होते। त्यावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती आणि चंद्रकांत पाटील यांनी बालवडकरांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवला होता। तो अपमान किंवा ती सल नेत्यांच्या मनात कायम होती। आता जेव्हा संधी मिळाली तेव्हा जुन्या हिशोबाची परतफेड करण्यासाठी गुंडगिरीचा आधार घेतला गेला असं बोललं जाते। मात्र बालवडकरांनी हे आव्हान स्वीकारत चंद्रकांत पाटील माझ्या प्रभागात जेवढे जास्त फिरतील तेवढं माझं मताधिक्य वाढेल असा पलटवार केलाय। सध्या परिस्थिती अशी आहे की राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले चंद्रकांत पाटील एका प्रभागात गल्लीबोळात आणि सोसायट्यांमध्ये फिरून पत्रक वाटत आहेत। हे एका दृष्टीने बालवडकर यांचं यश मानलं जात आहे की त्यांनी एका मंत्र्याला एका प्रभागात अडकवून ठेवलंय। दुसरीकडे अजित पवार यांनीही बालवडकर यांच्यासाठी पहिली सभा घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। एकंदरीत काय तर गुंडांशी संबंध असल्याचं सांगून एका कार्यकर्त्याला तिकीट नाकारण्यात आलं, पण आता खुद्द मंत्र्यांचेच फोटो बाहेर आल्याने भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। आता कोथरूडची सुज्ञ जनता या नैतिकतेच्या खेळाचा निकाल मतपेटीतून काय देते हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।